नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. या आंदोलनाच्या निमित्तानं आजच्या पिढीने गांधी आंबेडकरांना पुनरुज्जीवित केलंय. मी आणि माझ्या मागील पिढ्यांनी ज्यांची नावं घेतली, पण आमच्या आचरणात आम्ही त्यांच्या विचारधारा मृतवत करून टाकल्या. अतुल कुलकर्णी यांचे भावनिक ट्विट. राहुल गांधी आणि राजकारण्यांनी आंदोलनात नौटंकी केली आहे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेईल. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांचा आणि राज ठाकरे यांचा केविलवाणा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या आडून गोळी मारण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा हिशोब द्या. बीडमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा आक्रोश. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी. देवेंद्र फडणवीस काल म्हणाले, सगळ्यात मोठा पेपर घोटाळा ठाकरेंच्या काळात झाला, पण परीक्षा घोटाळा झाला नाही तर तो उघडकीस आला. भाजप सरकारचे कारनामे रोज समोर येत आहेत. सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. वांगचूक यांनी ज्या सरकारविरोधात आंदोलन केलं त्या सरकारचे 2 मंत्री येतात आणि उपोषण सोडतात. जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देश आनंदी झाला असता. संजय राऊत यांचं वक्तव्य. जेव्हा अधिकारी पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या देशाला पाहत होता तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली. तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं. मुंबई पोलिसांची ट्विट करून माहिती. सिंधुदुर्गच्या कसाल येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार. अनेक वर्षांपासून शासकीय विश्रामगृह बंद. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज पहाटे चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. अपघातात 3 कामगारांचा मृत्यू. पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. 17 ते 38 मिलीमीटर पावसाची नोंद. ताम्हिणी घाटात सर्वाधिक 280 मिलीमीटर पावसाची नोंद. कोल्हापुरातील कागल तालुक्यातील करंजिवणे येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. आषाढी एकादशी निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं. भाविकांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर. धरणातून 15,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह नदीपात्रात विसर्ग सुरू. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीन बंद. अन्नातील दूषिततेच्या बातम्या समोर आल्यानंतर कॅन्टीन बंद. 2026-27 शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय. प्राध्यापक भरतीचा हलगर्जीपणा महागात. अमरावती विद्यापीठाची 29 महाविद्यालयानंतर प्रवेशबंदी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून पंढरपूरसाठी श्री विठ्ठल दर्शनासाठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने भाविकांची दुसरी फेरी रवाना. दोन्ही फेऱ्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र. बुलढाणा जिल्ह्यात केवळ 64,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. अटी आणि हमीपत्रामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. लोणावळ्यात टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरली. थंडगार वारे, दाट धुक्यांमुळे पर्यटकांची टायगर पॉइंटला मोठी पसंती. बुलढाण्यातील पिंपळगाव काळे येथील गजानन महाराज मंदिरात चांदीच्या छत्र चोरीचा प्रयत्न फसला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोर रंगेहात पकडला. पोलिसांकडून चौकशी सुरू. गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामध्ये वाढ. त्यामुळे गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीमध्ये पुन्हा वाढ होणार. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.